कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। अमरावतीसारखाच प्रकार कोल्हापुरात सुद्धा घडल्याचं समोर येत आहे। शाहिद सनदी याने 15 पेक्षा अधिक मुलींचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी शाहिद सनदी याला पोलिसांनी अटक केलेली आहे। तो या व्हिडिओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करत होता। लव जिहाद सारख्या घटनात याचा काही संबंध आहे का, पोलीस तपास याचा करतायत आणि शाहिद याचे हुपरी शहरामध्ये एका युवतीसोबत प्रेम संबंध होते आणि या ओळखीचा गैरवापर करत संशयितांनी इतर काही युवतींशी संपर्क साधत सुमारे 8 ते 10 युवतींना जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। आणि विशेष म्हणजे या व्हिडिओचा आधार घेत संबंधित युवतींना धमकवण्यात येत होतं आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र संशयितांच्या जवळच्या मित्रालाच या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने या प्रकरणाला वाचा फोडल्याचं सांगितलं जातंय आणि यानंतर पीडितांपैकी एका युवतीने धाडस दाखवत पुढे येत ही तक्रार दाखल केली आहे। तर अमरावती प्रकरणाची पुनरावृत्ती कोल्हापुरात झालेली आहे। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली या गावातल्या शाहिद सनदी याने 10 ते 15 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवलेत आणि यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। आज गावबंदची हाक देण्यात आली आहे, तर मोठा जमाव आज शिरोलीमध्ये जमल्याचं बघायला मिळत आहे। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, एकंदरीतच संतापाची लाट आता कोल्हापूरमध्ये बघायला मिळते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले बघायला मिळतात, काय नेमकं सध्या घडतंय? अमित, मी सध्या पुलाची शिरोली या गावामध्ये आणि या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेलं तर मोठा जमाव आहे तो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळते। कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये नेमलाच आहे, आपल्याला दिसून येते। ही घटना ज्यावेळी समोर आली त्या घटनेनंतर आहे ते संतप्त प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात आणि एकूणच पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमकपणे न्याय देण्याची भूमिका करताना पाहायला मिळतात। कारण या घटनेमधला जो आरोपी आहे तो विशिष्ट जाती समुदायाचा आहे आणि त्याच्याकडून हे जाणून बुजून कृत्य केलं गेलंय का अशा पद्धतीचा आरोप होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या। काय पोलिसांनी तुम्हाला सांगितलं आणि त्या पोलिसांनी सांगितलं त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात? नाही, पोलिसांनी जे सांगितले ते आम्ही समाधानी नाही आहे। ही घटना घडल्यानंतर तुम्हाला कळतं का, मग तुमचं गोपनीय खातं काय करतंय? हे आज महाराष्ट्रात तुम्हाला तो नागपूर झालं, अमरावती झालं, कोल्हापूर झालं, एक माणूस 10-10 मुली 15-15 मुलींना फसवते कसा? ह्याच्या मागे यंत्रणा कोण आहे? ह्याला पैसे कोण देतंय? ह्याच्या मागे पाठबळ कुणाचं आहे? हा एकट्या माणसाचं काम नाही आहे। आणि हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्याच्या कुटुंबाला टार्गेट करायचं, उद्ध्वस्त करायचं आणि पैसे मिळवायचे धंदे जे चालू आहेत, लव जिहाद ज्याला म्हणतो, हे छुपं युद्ध आहे। हे युद्ध मोडून काढलं पाहिजे। अशा प्रकारची ही घटना वाटते ही छुपं युद्ध म्हणतो आपण, या धर्मांध मुसलमानांनी पुकारलेलं छुपं युद्ध आहे। हे युद्ध मोडून काढलं पाहिजे आमच्या हिंदू मुलींनी। आज मी आव्हान करेन माझ्या भगिनींना सगळ्यांना, जर तुम्हाला कोण असं फसवत असेल, भीतीकर असेल, तर ह्या भावाकडे तुम्ही या। आम्ही ऑपरेशन लंगडा चालू करणार आहे आणि अशा लोकांचं पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर अशा लोकांना लंगडे करीन आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये। आणि माझी एक विनंती आहे, SIT स्थापन करा ह्या बाबतीत। खराच्या बाबतीत कशी SIT स्थापन केली, एक महिला अधिकारी तुम्ही नेमलं, त्या पद्धतीने हे जे आता जे गुन्हे कोल्हापुरात घडलेले आहेत, 1-2 नाही अनेक गुन्हे घडलेले आहेत, ते गुन्हे सगळ्यांनी तुम्ही एकत्र आणा, गुन्हे एकत्रित करा ते आणि ते तपास सगळ्या एका महिला अधिकारी द्या। मग लक्षात येईल की काय चाललंय, हे मागं कोण आहे। नक्कीच, पण या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी होती। एक सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय, तो आरोपी तर आहेच, पण या पोलीस प्रशासनानं काय केले, ह्याला जसं अटक केल्यानंतर ह्याने जे गैरव्यवहार केलेत, जे व्यभिचार केलेत, ते सगळं गोपनीय ठेवलं। आमचे महेश चव्हाण आणि सगळ्या शिरोलीच्या मंडळींनी काल निवेदन दिल्यानंतर हे सगळ्या लोकांना माहिती झालं। म्हणजे पोलीस प्रशासनानं या वेळेला या बाबतीमध्ये कोणतीही खबरदारी घेतलेली नाही। आणि जे फरारे आहेत, तुम्ही बारीक सारीक गोष्टीमध्ये एखादी डकैती झाली किंवा काय झालं तर त्यासाठी तुम्ही काय करता? आणि आमचं असं मत आहे की कोल्हापूरला जे जिल्हा पोलीस प्रमुख नवीन आले, त्यांनी नक्षलाईट मुवमेंटमध्ये काम केले, तर त्यांनी ज्या पद्धतीने तिथं बघितलं, हे सुद्धा की एक नक्षलाईटच मुवमेंट आहे। ही हिंदूंच्यावर अत्याचार करणारी ही मुवमेंट आहे। हे फरारी तर सापडले पाहिजेत, पण गावच्या लोकांचं काय मत आहे, हे आमच्या गावातच नको, ही गावात आमच्या कीडच नको। आज लोक त्याच्यावर आक्रमण करणार, कधीही याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने ह्याच्या मुळापर्यंत जावं। ह्याच्यामध्ये या रॅकेटमध्ये कोण आहे हे बघा, रेकॉर्डिंग करणारा सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो,
त्या मुलीला बोलवणारे सुद्धा त्यामध्ये असू शकतात. ह्या पद्धतीने याचा तपास लागला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या प्रकरणात SIT स्थापन करावी आणि नेमकं मोडच काय होतं त्याची चौकशी करावी आणि सत्य समोर आणावं अशा पद्धतीची भूमिका आहे ती ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात येते. आणि त्यामुळे एकूणच जो फरार आरोपी आहे त्याला कधीपर्यंत अटक करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण संतापाचा उद्रेक होण्याची वाट बघतंय का पोलीस अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आहे ते इथले हिंदुत्ववादी कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकं आता पोलीस या तपासामध्ये शेवटच्या स्टेजला जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमित. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.